नमस्कार, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण एकदम मस्त अशी खुसखुशीत शेगाव स्पेशल कचोरी बनवणार आहोत। कचोरी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते आणि त्यात शेगाव स्पेशल कचोरी म्हणजे मग काय विचारायलाच नको, इतकी छान लागते ही कचोरी। बघा तुम्हाला बघूनच कळतंय किती मस्त आणि परफेक्ट अशी आपली कचोरी तयार झालेली आहे। खूप मस्त लागते। तर तीच कचोरी आज आपण घरी बनवणार आहोत। त्याचा एक सिक्रेट मसाला आहे, तोही मी दाखवणार आहे, तो कसा बनवायचा तो। चला तर मग पाहूयात। तर सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊया कचोरीसाठी। इथे मी 2 वाटी मैद्याचा वापर केलेला आहे। हा मैदा मी गाळून घेतलेला आहे आधीच। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला। तुम्ही तुमच्या गरजेनुसार मैदा घेऊ शकता, कमी जास्त। आता यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। इथे तेल आपण गरम केलेलं नाहीये। 4 चमचे तेल घालायचे आपल्याला, जे आपण रोज वापरतो स्वयंपाक करताना, कुकिंग ऑइल ते। आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्या सगळ्या मैद्याला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे, असं झालेलं हवंय। बघा मी दाखवते तुम्हाला। अशी मूठ तयार झाली पाहिजे मैद्याची। 2 वाटी मैदा घेतला होता, त्यासाठी 4 चमचे तेल भरपूर होतं आपल्याला। बघा अशी मूठ झाली पाहिजे, त्यानुसार तेल घाला तुम्ही। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे आणि याचं कणिक मळून घ्यायची आपल्याला। कणिक खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मळायची। जशी आपण पुरीसाठी कणिक मळतो ना, तशी मळून घ्यायची आहे। खूप जास्त घट्टही नकोय आणि खूप जास्त पातळही नकोय। बघा मी दाखवल्याप्रमाणे कणिक हवी आपल्याला, बघा अशा पद्धतीने। आणि आपल्याला आता एक 10 ते 15 मिनिटं ही कणिक झाकून ठेवणार आहोत। आता आपण मसाला करूयात कचोरीचा। गॅसवरती पॅन ठेवलाय। इथे 2 चमचे धने घेतलेत मी, आपण पोहे खातो ना ते 2 चमचे। 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप घ्यायचे। बडीशोप आपल्याला भाजलेली नाही घ्यायची, इथे साधी बडीशोप घ्यायची आहे। सेम ज्या चमच्याने आपण धने मोजून घेतलं तर त्याच चमच्याने जिरे आणि बडीशोप पण घ्यायची आपल्याला मोजून। आणि मीडियम गॅसवर 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे छान भाजून घ्यायचे, कलर चेंज होईपर्यंत। बघा छान असं भाजून झालं की हे काढून आपण याला मिक्सरला जाडसर असं बारीक करायचे। थंड झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून करायचं बारीक। बघा अशा पद्धतीने याची पूड करायची आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल घातले 3 ते 4 चमचे। तेल छान गरम झालं की आपण जे हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण केलं होतं ते घालून घेणार आहोत। आणि 1 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर छान असं हे वाटण परतून घ्यायचंय। मिरची एकदम व्यवस्थित ही भाजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाहीये। छान असं भाजून झालं की यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपल्याला। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते, छोटा अर्धा चमचा। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आपल्याला हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला गरम मसाला घरी बनवायचा असेल तर ते तुम्ही पाहू शकता। इथे जे आपण धने, जिरे आणि बडीशोप बारीक करून घेतली होती ते घालून घ्यायचे आता यामध्ये आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला। हे आता मीडियम गॅसवरतीच परतायचे आपल्याला, फुल गॅस करायचा नाहीये। छान असं हे परतून झालं की यामध्ये आता आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। 1 वाटी, ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्या वाटीने बेसन पीठ घ्यायचे। बेसन पीठ ही मी आधीच गाळून घेतलेलं होतं, गाळून घ्या घेताना। हे बेसन पीठ आपल्याला या मसाल्यामध्ये 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचे। बघा जितकं तुम्ही छान भाजून घ्याल ना, तितका मसाला खूप छान होतो आपला। चवीनुसार मीठ घालायचंय, मस्त असं परतायचंय। मसाला आपला एकदम खमंग तयार होतो जितकं तुम्ही बेसन पीठ भाजाल तितकं।
आता बघा मी थोडं थोडं करून पाणी घालते अशा पद्धतीने। ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी। तर असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करत जायचं आपल्याला हे सारखं। एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये, मी दाखवल्याप्रमाणेच पाणी घालायचं, मिक्स करायचं, नंतर थोडंसं पाणी घालायचं, नंतर मिक्स करायचं, म्हणजे आपला मसाला खूप छान तयार होतो। बघा तुम्ही अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे। टोटल मी अर्धा वाटी पाणी वापरलेलं आहे, अर्धी वाटी पाणी माझं शिल्लक आहे। तर असा मसाला तयार पाहिजे आपला। हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आता आपल्याला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कणिक ही आपली छान भिजलेली आहे। थोडंसं तेल घेऊन परत एकदा चोळून घेते मी आज बघा असं। आणि आपण पुरी लाटण्यासाठी गोळा घेतो ना तसा एक गोळा तयार करायचा आणि मी दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं बघा, जेणेकरून आपल्या कचोरीला लेयर खूप छान येतात। असं जर केलं तर तुम्ही। आणि आता आपण मस्त अशी कचोरी बनवणार आहोत। जसं आपण मोदक भरतो ना तशा पद्धतीने भरून घ्यायचं किंवा पुरणपोळी बनवतो तसं। जर हाताला कणिक चिटकट असेल तर थोडंसं पीठ लावायचं, खूप जास्त नाही। तर बघा अशा पद्धतीने आता आपण सारण भरून घेऊयात। साधारण 2 ते 2.5 चमचे हे सारण मी भरलेलं आहे, खूप जास्तही नाही भरायचं। 2 चमचे सारण खूप होऊन जातं एवढ्यामध्ये आपल्याला। बघा अशा दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पॅक करून घ्यायचंय। ही कणिक काढायची नाही, तिथेच आपल्याला फोल्ड मारून पॅक करून घ्यायची राहिलेली वरची कणिक। आणि आधी हाताने आपल्याला ही कचोरी चपटी करून घ्यायची बघा तुम्ही। आणि नंतर आपण याला अशी अलगद अशी लाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने। गरज पडली तरच थोडंसं तेल लावायचंय, कचोरी जर चिपकत नसेल तर काही गरज नाही आहे तेल लावायची। बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे बघा, ही साईज ठेवायची म्हणजे मस्त अशी कचोरी तयार होते। आणखी एक दाखवते तुम्हाला मी बघा, थोडंसं बोटांना पीठ लावून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचं। सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आधी आणि मगच भरायचं आहे। आणि कचोरी भरली की आधी हाताने थापून घ्यायची थोडीशी आणि मग पळपट लाटण्यावरती। आता कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे, गॅस मीडियम करायचा। मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे, फुल गॅस बिलकुल करायचा नाही। आणि मस्त अशी कचोरी आपल्याला तळून घ्यायची अलटी पलटी करून। साधारण एक 7 ते 8 मिनिटं जातात ही कचोरी तळण्यासाठी। तर मस्त असा कलर येईपर्यंत आपल्या कचोरीला आपण ही कचोरी तळायची एकसारखी, उलटी पलटी करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूनी आपली कचोरी छान तळल्या जाते। थोडासा वेळ जातो बघा। मस्त अशी आपली कचोरी तळून तयार झालेली आहे, कलरही किती छान आलेला आहे आणि मस्त टम्म फुगलेली कचोरी तयार झालेली आहे। अशाच सर्व कचोऱ्या मी तळून घेते आता। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। बघा किती छान एकदम परफेक्ट अशी आपली कचोरी तयार झालेली आहे। त्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी आणि लाल चटणी बनवलेली आहे आणि थोड्याशा मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत। खूप मस्त लागते ही कचोरी खायला। अशा पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तळून घेतलेत बघा तुम्ही। मी जितकं प्रमाण दिलं होतं त्यामध्ये साधारण 10 कचोऱ्या झालेल्या आहेत आपल्या तयार। तर अशा पद्धतीने कचोरी खायची, मस्त अशी बघा किती छान तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट। कचोरी थोडीशी अशी फोडून घ्यायची, त्यामध्ये ग्रीन कलरची चटणी, लाल कलरची चटणी आणि दही आणि थोडंसं शेव घालायचं। एक नंबर लागते खाण्यासाठी। जर तुम्हाला चटण्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला, तर मी नक्की बनवून दाखवेन नेक्स्ट टाइम। तर मस्त अशी ग्रीन कलरची चटणी, लाल कलरची चटणी आणि दही घालून थोडीशी शेव घालायची। खूप मस्त कचोरी होते खायला, नक्की ट्राय करून बघा, अप्रतिम लागते याची टेस्ट। एकदम परफेक्ट अशी कचोरी तयार झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।